जिल्हा परिषद निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकीय वातावरण अधिकच तापत चालले आहे। तालुका व गावागावात प्रचाराची धमधूम सुरू असून उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत। अशा या रंगतदार निवडणूक वातावरणात बणपुरी येथे माधवी काकी पडळकर यांची प्रचारात जोरदार एंट्री करत संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले आहे। माधवी काकी पडळकर यांच्या प्रचाराचा झंझावात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असून गावोगावी त्यांचा संपर्क वाढत चालला आहे। त्यांच्या प्रचारासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः मैदानात उतरून जनतेची भेट घेतली, तसेच नागरिकांशी थेट संवाद साधला। या प्रचारादरम्यान भाजपचे महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। घोषणाबाजी, जनसंपर्क, घराघरात जाऊन संवाद साधणे अशा विविध माध्यमांतून प्रचार करण्यात आला। विशेष म्हणजे आटपाडी तालुक्यातील जनता माधवी काकी पडळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे चित्र यावेळी स्पष्टपणे दिसून आले। माधवी काकी पडळकर यांनी देखील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, प्रश्न आणि विकासाबाबतच्या अपेक्षा समजावून घेतल्या। विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी जनतेचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता माधवी काकी पडळकर यांचा प्रचंड मतधक्क्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। जिल्हा परिषद निवडणुकीत बणपुरी व आटपाडी परिसरात आता लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचे संकेत या प्रचारातून मिळत आहेत। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।